बोला, काय सांगतील नंदूभाऊ गुडेल साहेबांसोबत काय काय त्यांनी आता वाढत नवीन काय कामं केलेलं? पहिल्यांदा सगळ्यांना जय महाराष्ट्र. साहेबांनी आमच्यासाठी लय काय केलंय. साहेबांनी आम्हाला ग्राउंड करून दिलंय, सभागृह करून दिलंय, ओपन जिम करून दिली, तुम्ही बघू शकता मागं. आणि आमच्या इथं स्ट्रीट लाईटची लय प्रॉब्लेम होती, त्यांनी म्हणजे लय फास्ट सर्व्हिस करून म्हणजे स्ट्रीट लाईट आणले, लय काय आणलंय आमच्यासाठी. तुम्ही बघू शकता त्यांनी ओपन स्पेस आम्हाला एवढा मोठा करून दिलाय. नवरात्री असो किंवा गणपती महोत्सव असो, ते आम्हाला लय सपोर्ट करतात. काय सांगतील आता जे निवडणूक मध्ये उभे आहे ते, मग त्यांना पुन्हा महापौर बघणार? पुन्हा म्हणजे पुन्हा किती वेळ असो आम्ही त्यांना सपोर्ट करणार आहे. हे फक्त नावाला वेळ खेळ आहेत, पण ते म्हणजे सगळे सोबतच राहतात. आणि साहेबांनी आम्हाला लय सपोर्ट केलं. स्मार्ट सिटी म्हणून तसं करण्यात आलं. हा, ते काम चालू आहे, म्हणजे अर्धे तर झालंय, 50% काम झालंय, आणि साहेबांचं अजून चालूच आहे काम. हो. काय निशाणी काय सांगतील लोकांना? निशाणी फक्त हेच लक्षात ठेवा, धनुष्यवान. तुम्हाला काय वाटतं साहेबांनी अजून काय करावे, म्हणजे महिलांसाठी आणि युवकांसाठी? युवकांसाठी तर साहेब करतच आहे, आणि म्हणजे त्यांच्यासाठी जे मत असेल ते साहेबांना सांगू शकता. आणि म्हणजे साहेब तर काम करतच आहे, म्हणजे तुमचं काय मत असेल तुम्ही सांगू शकता साहेबांना. वडील साहेब जे माझे महापौर होते, त्यांनी आतापर्यंत असं म्हणजे आमची पूर्ण पत्रकारांची टीमने इथं बघितलेलं आहे की बाई काहीच सर्वे केलेलं आहे, काहीच काम उरलेलं नाही. आता तुम्हाला म्हणजे तुम्ही काय बोलणार आणि काय सांगणार? आमचा एकच प्रश्न आहे की 10 दिवसाच्या आड पाणी नको, बस संपला प्रश्न. पाणी लवकर पाहिजे. पाण्याचा प्रश्न डे टू डे. अच्छा, अजून कोणते कोणते प्रश्न आहे? योजनेचं काम चालू आहे ना, पाईपलाईनचं. तो हायकोर्ट थक गए वापे. जलसे जल पर्यंत आमच्या वार्डासाठी जेवढे केले तेवढं कोणत्याच उमेदवारांनी किंवा नगरसेवकांनी केलेलं नाही. म्हणजे साहेब महापौर असो किंवा नसो, आमच्या वार्डासाठी साहेब नेहमी धावून येतात. कोणाचं हॉस्पिटलचं काम असो किंवा कोणाचं काही पोलीस स्टेशनचं काम असो किंवा काही वाद असो, साहेब प्रत्येकाच्या संकटाच्या वेळी धावून येतात. साहेब कधीच गरीब किंवा श्रीमंत बघत नाही. लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत घोडेल साहेबांचे सगळ्यासोबत चांगले संबंध आहे. साहेब नेहमी 365 दिवस जनतेसाठी अहोरात्र धावून येतात. साहेब सकाळी 5 वाजेपासून पूर्ण वार्डामध्ये फिरत राहतात. कोणाची काय समस्या आहे कंटिन्यू साहेब जाणून आहे. साहेबाचं पूर्ण एका व्यक्तीवर वैयक्तिक लक्ष असतं, कोणाची काय समस्या आहे, कोणाची काय अडचण आहे, मग ती पाण्याची असो किंवा कोणाची हॉस्पिटलची असो, स्कूलची असो. साहेब जर आमच्या वार्डाला नगरसेवक नसते तर एवढा वार्डाचा विकास व्हायला किमान आणखी 25 वर्ष तरी लागले असते. हे पूर्ण वार्डाला माहिती आहे, इथल्या प्रत्येक नागरिकाला माहिती आहे. एवढा वार्डाचा विकास व्हायला आणखी कमीत कमी 25 वर्ष तरी लागले असते. हे सगळ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे आणि आपण मान्य केलंच पाहिजे. त्यामुळे मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की आपण खंबीरपणे वडील साहेबाच्या मागं ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आणि धनुष्यबाण दुर्गंधीयुक्त कंचनवाडी, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? घोडेल साहेबांनी याच्यावर काय काय केलेलं आहे? अच्छा, मी ईश्वर पाटील. घोडेल जे काय कचऱ्याचा विषय आहे तो आता काही राहिलेला नाही. आता दुर्गंधमुक्त कंचनवाडी केली आहे. कचऱ्याचा समस्या आता दूर झालेला आहे. कचऱ्याची समस्या कोणत्याही नाही राहिलेल्या आता कंचनवाडीमध्ये. कंचनवाडी येथे कचऱ्यापासून गॅस निर्मितीचा अद्ययावत प्रकल्प तयार केलेला आहे. त्यामुळे कचऱ्याचा कोणताही प्रॉब्लेम नाही, काही विषय नाही. आणि खास करून हे सर्व काही विरोधक जे काही बोलताय या अशा गोष्टी त्या गोष्टी या असल्या काही गोष्टी राहिलेल्या नाहीये. हे सगळं सॉल्व्ह झालेल्या गोष्टी कचऱ्याच्या. आणि विशेष करून हे सगळं नंदकुमारजी घोडेले साहेब यांनी या गोष्टी केल्या. काय सांगतील भाऊ, प्रभाग नंबर 29 मधून माजी महापौर नंदकुमार घोडेले साहेब उभे आहे, काय विकास केलेला आहे त्यांनी या वार्डात? पहिले ते माजी महापौर होते तेव्हापासून त्यांचे काम आहे, तेव्हापासून ते कामं करत आलेले. आता त्यांच्या याच्यामध्ये रोडचे कामं, ड्रेनेजचे कामं, स्ट्रीट लाईट, पाणीची व्यवस्था, ओपन फेस, गार्डन वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहे. काहीच सोडलेलं नाही त्यांनी, कोणतेही कामं सोडलेले नाही. जे राहिले काय असतील ते आता पुढल्या 5 वर्षात तेही मार्ग लावून करून घेतील. बाकी अजून विशेष म्हणजे काय वार्डाचं मोठं काम केलेलं आहे? वार्डाचं काम म्हणजे टोटल सर्व्हिस रोड त्यांनी केलेले आहे.
स्कूलच्या आजूबाजूचे पूर्ण रोड केलेले, ओपन स्पेस दिलेले त्यांनी, गार्डन केलेले, पाण्याची व्यवस्था सगळ्यात मोठी आहे. पाणी इथं पाण्यात कमीच नाही पडत, पाण्याची कमीच नाही इथं वार्डाला. किती दिवसात येतं? 6 दिवसाला पाणी येतं, पण पुरेनितकं पाणी वेळ आहे. आणि त्या गॅसची पण सुद्धा पाईपलाईन हा वगैरे तिचं पण आता काम सुरू होणार आहे. सुरू केलेलं म्हणजे झालेलं जातं, ते पूर्ण होतील जातं. या पुढच्या 5 वर्षात आता कोणतेही कामं राहणार नाही. मग आता या महानगरपालिका 2026 महापौर तुम्ही बघणार त्यांना? हो बघणार ना, इच्छुक आहे. आमचं सौभाग्य आहे की ते आमच्या वार्डात राहते, ते आमच्या सोबत राहते, आमच्या लोकांमध्ये राहते. हे आमचं सौभाग्य आहे. दुःख मध्ये पूर्ण तुम्हाला सपोर्ट करते. हो नक्कीच. काय आवाहन करतील जनताना त्यांच्या बाबतीत? काय नाही, त्यांना भरभरून वोट द्यावा, त्यांना विजयी करा बस. त्यांनी कोणती कमी ठेवली नाही आपल्या वार्डासाठी, आपल्या प्रभागासाठी. ते इथं प्रभागासाठीच नाही तर ते शहरासाठी कुठे बी धावपळ करतात. सकाळी 6 वाजता निघतात ते, आणि ते 6 वाजेपासून तर रात्रीचे 11-12 वाजेपर्यंत काम करतात. त्यांना कधीही कॉल करा तुम्ही, हॉस्पिटलच्या कामासाठी म्हणा, कोणत्या बी कामासाठी म्हणा, ते कधी बी उभा राहते. मुलं असो किंवा इतर कोणी असो, काही असो, कोणत्याही समाजाला ना त्यांचा काही विरोध असतो ना काही असतो. तर